नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडतो नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आनंदी रूममध्ये खूप रडत असते. तेव्हा ती एका ठिकाणी बसलेली असते आणि विचार करत असते की मी या घरात नाही राहू शकत. सगळेजण माझा अपमान करत आहेत आणि असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा इथून गेलेलेच बरं, असा विचार करत असताना ती जागेवरून उठणारच तितक्यात सार्थक तेथे येतो. तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती आता सार्थककडे पाहत राहते. तेव्हा ती जागेवरून बाहेर जायला निघते. तर अहो तुम्ही कुठे चालला आहात? मी तुमच्यासाठी चहा बनवला आहे. सॉरी, पण माझं चुकलंच. मी तुम्हाला अगोदर विचारायला हवं होतं, चहा घेतला की नाही? तुमचा या घरातला हा पहिलाच दिवस आहे ना? असो, चहा माझ्याकडून तुम्हाला घ्यावाच लागेल. मी तुमच्यासाठी चहा बनवला आहे. तेव्हा ती फक्त त्याच्याकडे पाहत राहते. सार्थक पुन्हा पुन्हा तिला चहा घ्यायला सांगतो आणि माझ्या हातचा सहजासहजी चहा कुणाला पटकन मिळत नाही. आता पिऊन तरी पहा. मला सांगा चहा कसा झालाय ते? तर आता आनंदी चहा पिते आणि सार्थककडे पाहते. सार्थक विचारतो, कसा झालाय चहा? छान झालाय की नाही? ती फक्त इशारा करून सांगते की छान झालाय चहा. मी खूप छान चहा बनवतो असं सार्थक म्हणतो आणि स्वतः पिऊन पाहतो आणि हसतो आणि म्हणतो, अहो मी साखर तर टाकायचं विसरलो. खरं तर साखर आरोग्यासाठी चांगली नसते म्हणूनच मी टाकली नाही. तर आता सार्थक सारखा बोलत असतो ते पाहून आनंदीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते. तो आनंदीला म्हणतो, तुम्ही काहीच का बोलत नाही? तर तेवढ्यावर आता म्हणतो की मी एवढं सगळं बोलल्यानंतर तुमचा मूड ठीक होईल. पण मूड काही ठीक होत नाही. तेव्हा आता ती त्याच्याकडे कप देते आणि पाहतच राहते. तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे सुद्धा ही आता एका ठिकाणी बसलेली असते आणि विचार करत असते, मी आनंदीबरोबर खरंच खूप वाईट वागते आणि मला खूप याचं वाईट वाटतंय. एवढं वाईट वागताना आणि तिला त्रास होत असेल, मी एवढं तिच्याशी वाईट वागते आणि याचाच मला खूप त्रास होत आहे. मनाविरुद्ध मी वागत आहे स्वतःच्याच. तर त्यावर ती वृंदा म्हणते, अगं तसं काही नाही. ही मुलगी ना चांगलीच नाही, चांगल्या वळणाची नाही. ती जर चांगली असती तर आपण चांगलं वागलोच असतो. ती एक नंबरची खालमुंडी आणि पाताळतोंडी आहे आणि सगळं ठरवून प्लॅनिंग करून ती आपल्या घरात आलेली आहे आणि मी तुला खात्रीने सांगते. तर वृंदा आता तिच्या मनात काहीबाही भरवू लागते. आनंदीला माहिती आहे का तू खूप इमोशनल आहेस. तू लगेच तिला माफ करून टाकशील आणि तुला ती पुढे कशी पागल करून ठेवेल मला चांगलंच माहिती आहे. त्यासाठीच तर तिचे प्रयत्न चालू आहेत. ती आधीपासूनच प्लॅन करून या घरात आलेली आहे. भविष्यात आदर्शसारखाच आता सार्थकसुद्धा दारू पिऊ लागला तर आता सुधाला खूप धक्का बसतो आणि सुधा म्हणते, नाही मी सार्थकची अशी अवस्था होऊ देणार नाही. त्याला आनंदीपासून कसं लांब ठेवायचं आणि त्या आनंदीला कसं घराबाहेर काढायचं हेच मला समजत नाही. मी त्याच्याशी जाऊन बोलणारच आहे. तेवढ्या शलाका तेथे येते आणि बोलून काही फायदा नाही असं म्हणते की सार्थक तिच्यासाठी चहा बनवून घेऊन गेला आहे. तर आनंदीच्या कचाट्यातून सार्थकला बाहेर काढायलाच पाहिजे असं सुधा म्हणते. तर दुसरीकडे आनंदी आता बाहेर चाललेली असते. सार्थक विचारतो, तुम्ही कुठे निघाला आहात? तर या घरात मी कुणालाही नकोशी आहे असं आनंदी म्हणते. तर सार्थक म्हणतो, तुम्ही थांबा. हे पहा, जे काही घडलं ना ते माझ्यामुळे घडले आहे आणि माझे घरचे माझ्यावर चिडले आहे. तर त्यांचा राग साहजिकच आहे. काही दिवस जाऊ द्यात, सगळं काही सुरळीत होईल आणि तुमच्या आईबाबांची सुद्धा काळजी करू नका. त्यांना सर्व परिस्थिती मी कल्पना दिली आहे. त्यावरती आनंदी विचारते, काय सर्व परिस्थितीची कल्पना म्हणजे? सार्थक म्हणतो की मी त्यांना सगळं काही सकाळी सांगून टाकले आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना त्यांच्या राहण्याची सोय मी कुठेतरी करतो. तर त्याच ठिकाणी सगळं काही व्यवस्थित आहे की नाही ते पाहायला मी गेलो होतो. तेव्हा त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. तेव्हा आनंदी म्हणते, त्यांना धक्का बसला असेल ना? सार्थक म्हणतो, हो त्यांना साहजिकच धक्का बसणारच, पण त्यांनी स्वतःला आता सावरलं आहे. तर सार्थक म्हणतो, त्यांना माहिती आहे मी तुम्हाला वेळ दिला आहे. माझ्या बाजूने सगळं काही क्लिअर आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आनंदी पण आता मला या घरात राहायचं नाही कारण मी या घरच्यांना नकोशी झाली आहे. मी ते न राहिलेलंच बरं असं आनंदी रडतच म्हणते. सार्थक म्हणतो, हे मला मान्य आहे, पण तुमच्या आईबाबांना खूप मोठ्या धक्क्यातून आता कुठे कसं तरी बाहेर येत आहेत. तुम्ही तिकडे जाऊन काय करणार आहात? आता तुम्ही जर आपल्या माणसांबरोबर बोललात तर तुम्हाला मोकळं वाटेल. तुम्ही अण्णांना कॉल करा. तर आता दुसरीकडे अण्णा आणि घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. पोलीस तेथे येतात आणि म्हणतात, तुमच्या घराला आग लागली नव्हती, कोणीतरी ती लावली होती. तर आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं आणि तर आता मनोज म्हणतो, हे कसं काय? आम्हाला तिथे एक रॉकेलचं कॅन सापडलं, त्यामुळे आम्ही म्हणतोय पुढचा तपास आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावरती मनोज म्हणतो, मला माहिती आहे की ही आग कोणी लावली असेल. त्या अंशुमननं लावली असणार, कारण त्याने आनंदीला धमकीच दिली होती आणि तसं सांगितलंसुद्धा होतं, मी तुला सुखाने जगू देणार नाही, तुझ्या घराला आग लावेल. अण्णा बरोबर आहे ना माझं? तेव्हा अण्णा म्हणतात, हो,
पण ते असं करून तो कुठे परागंदा झालाय काय माहीत. पोलीस म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, पुढील घटनेचा आम्ही तपास करणार आहोत. म्हणून पोलीस आता तिथून निघून जातात. तेव्हा मनोज म्हणतो, आपल्या घराला आग तर आता आनंदीनेच लावली आहे आणि सार्थकच्या सराच्या घराला आग लावू नये म्हणजे झालं. तेव्हा ना खूप राग त्याच्याकडे पाहतात. तर दुसरीकडे सार्थक ऑफिसमध्ये चाललेला असतो. तेवढ्यात आता सुधा त्याला अडवते आणि म्हणते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सार्थक म्हणतो, तुम्ही आता काय बोलायचं आहे तुला आई? तर आता तो म्हणतो, की मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणतो, मी ऑफिसला चाललो आहे. तर आता तू कधीच बदलणार नाहीस का? एवढा का बदलला आहेस? तर लग्न वगैरे मला मान्य नाही. आता तेवढ्यात आता तू माझ्याशी काय बोलणार होतीस? असं सार्थक विचारतो. तर तो म्हणतो ती म्हणते, की लग्न वगैरे तुला मान्य नव्हतंच ना? तर ही जगातील आनंदी सर्वात चांगली मुलगी आहे असं तू म्हणत होतीस आणि अचानक काय झालं? अगं तू एवढी कधीपासून बदललीस आई? आदर्श दादाबरोबर लग्न करणार होतीसच ना तिचं? ती चांगली होती ना. माझ्याबरोबर लग्न झालं तर ती वाईट का? आता एक ना दोन अशी कारणे तू देत आहेस. ती मुलगी खोटारडी आहे. तिची प्लॅन करून या घरात आली आहे असं सुधा म्हणते. सुधा म्हणते, तुला हवे तेवढे पैसे दे, परंतु इथून तिला घालवून टाक. सार्थक, तिला आता माझ्या बायकोच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून घेणार नाही असं सार्थक म्हणतो. आतापर्यंत तू माझा एकही निर्णय मान्य केला आहेस का? असं सार्थक उलट सुधाला विचारतो. सुधा म्हणते, हे बघ सार्थक, हे घर माझं आहे. मी तिला इथे राहू देणार नाही. मी तिला घराबाहेर काढणारच. तेव्हा आता सार्थक एकदम शांत होतो आणि म्हणतो, आई तुझं हे घर आहे ठीक आहे, पण मलाही आपलं वाटतंच ना. एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर आनंदी या घराबाहेर जाणार असेल तर मी पण तिच्यासोबत बाहेरच राहणार. असं म्हणून तो आता तेथून जातो. तर सुधाला धक्का बसतो. तर वृंदा आता तेथे येते आणि लगेच स्वतःत मनात भरवत ती आनंदीच्या आता प्रेमाचं एवढं सार्थकला वेड लागलंय, की तिचं सगळं तो ऐकतोय आणि उद्या तो तुला सुद्धा सोडून जाणार. अजिबात घाबरणार नाही. त्यावरती सुधा म्हणते, त्या अगोदर मीच तिला घराबाहेर काढणार. तर आता दुसरीकडे आनंदी अण्णांना फोन करते. तेव्हा आनंदी म्हणते, की तू का रडत आहेस? असं अण्णा म्हणतात. आनंदी म्हणते, सगळं हे काय होऊन बसलं अण्णा? सार्थक सर इकडे आले होते. त्यांनी आम्हाला सगळी कल्पना दिली आहे. हे बघ, काही गोष्टींसाठी वेळ ही लागतेच आणि आपल्या मनासारख्या गोष्टी काही घडत नाहीत. त्यामुळे तू एवढीही काळजी करू नको. हे बघ, नंतर हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. सार्थक सर तुझ्यासाठी अगदी योग्य आहेत. तर आनंदी म्हणते, ठीक आहे अण्णा, माझी काळजी घेईन, परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा अण्णा ठीक आहे असं म्हणून आता फोन ठेवतात. तर दुसरीकडे सार्थक गाडीतून खाली उतरतो. तर रेश्मा त्याच्यासमोर उभी असते. थोडा वेळ तो गडबडतो. तर तो म्हणतो, कशाबद्दल तू इथे थांबली आहेस? तर ती म्हणते, की तू आनंदीबरोबर लग्न केलंस ना आणि खूप लवकर निर्णय घेतला. शेवटी तू तुझ्या मनासारखंच केलंस. त्यावरती सार्थक म्हणतो, हो ना, खरं मी खुश आहे, कारण आनंदी आणि तुझं लग्न झालं आहे. आपण दोघेही मित्र आहोत आणि कायम मित्र राहू आणि मी खूप खुश आहे तुमच्या लग्नामुळे असं आता म्हणत असते. त्यानंतर इथे तू काय करत आहेस? रेश्माला विचारतो. तर आनंदी, जर त्या घरातील पहिला दिवस आहे असं म्हटल्यावर तूच तिच्याबरोबर राहायला हवं. सार्थक म्हणतो, इथं इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, त्यामुळे मी आलो होतो. त्यामुळे मी इथं आलो आहे. तर रेश्मा म्हणते, मग मी ती मीटिंग अटेंड करते. तू आनंदीजवळ जा आणि जाता जाता तिला काहीतरी गिफ्ट घेऊन जा. तेव्हा सार्थक म्हणतो, हो छान आयडिया आहे. म्हणून तो तिच्यासाठी फुलांचा बुके घेतो आणि म्हणतो, मी घरी जाताना तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतो. असं म्हणून तो आता गाडीत बसतो. सार्थक तिथून निघून गेल्यानंतर मनातल्या मनात रेश्मा म्हणते, सार्थक तू हे खूप चुकीचं केलंस. मला डावललंस आणि त्या आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस. आता तू काहीही कर, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल, कुंकू भर, पण तुझी बायको तर मीच होणार आहे आणि त्या आनंदीचा दुसऱ्यांदा डिवोर्स झाला ना तरी मला चालेल. आणि असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आनंदीसाठी गिफ्ट घेऊन येतो. तेव्हा आनंदी म्हणते, या सगळ्याची काय गरज आहे? कारण तुमच्या घरच्यांना मी आवडत नाही. त्यावरती सार्थक म्हणतो, मी तुमच्यासाठी सगळ्या जगाशी काय, घरच्यांशी सुद्धा लढू शकतो. आनंदी म्हणते, याची काही गरज नाही, कारण मी इथून निघून जाणार आहे. तर आता ती पुढे चाललेली असते. समोर एक गाडी येते आणि जोरात तिला धडकते. आनंदी खाली पडते. तर आनंदीच्या डोक्यातून आता रक्त वाहू लागतं. तर सार्थक तेथे येतो आणि आनंदी असं जोरात ओरडतो. तर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.